वारी मधला अनुभव असा आहे की वारीमध्ये माणूस थकतच नाही. रात्री जरी थकला तरी पांडुरंग रात्रीतून अशी ऊर्जा त्याला देतो की तो दुसऱ्या दिवशी त्याच्या दुप्पट वेगाने चालायला लागतो. आणि वारीमध्ये अध्यात्म आहे, वैज्ञानिक दृष्ट्या माणसाची तब्येत पण चांगली राहते वारीत चालल्याने. आणि वारीतल्या सगळ्यात म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे सगळे एकमेकाला मिसळून राहतात, सर्व धर्म समभाव होतो. याच्यात मुस्लिम लोकांपासून ते सर्व उच्चवर्णीय वगैरे सगळे काय लोक असतील ते सगळे लोक येतात, सुशिक्षित अशिक्षित, खेड्यातले शहरातले. आणि कुणी कुणाशी ओळख नसलं तरी ओळख दाखवायचा प्रयत्न करतो, विचारतो की तुम्ही कोणत्या गावून आले, कुठून चालताय, माऊली थोडं बसले तर पाय दुखतात का तुमचे, मी दाबून देऊ का. म्हणजे एक सेवाभाव जागृत होतो एक माणसाच्या याच्यात. जो माणूस आत्मकेंद्रित झालेला आहे तो आता समाजात विमुख होतो. हे याच्यातलं वारीतलं फलित आहे. अध्यात्मता आहेच आहे, पण सर्व समाज एकत्र होतो हे फार मोठं याच्यातलं साध्य आहे. फक्त वारीत एकच मला थोडीशी गोष्ट खटकली की म्हणजे वाटणारे वाटतात बरेच, केळी वाटतात, कोणी काय अजून काय वाटतं, पण जे घेतात ना लोक त्यांनी कमीत कमी ते रॅपर म्हणा किंवा केळीचे साल साईडला फेकायला पाहिजे. तुम्ही तुमच्या एका छोट्या चुकीमुळे एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो किंवा त्याला मोठी इजा पण होऊ शकते. तर तेवढं वारकऱ्यांनी म्हणजे समजून घ्यायला पाहिजे किंवा मग त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. एवढी वारकऱ्याला माझी विनंती आहे. आणि अशीच वारी चालत राहील. वारीत पाऊस येवो ऊन असो, वारीचा प्रवाह अखंड भक्तिमय वातावरणात चालत राहतो. त्याच्यामुळे वारीला काही वातावरणाचा निसर्गाचा काही फरक पडत नाही. बरोबर आहे. मला सांगा की तरुण वर्ग कुठे वारी दिसत नाही. नाही ना, बऱ्यापैकी दिसते आजकाल तरुण वर्ग. आयटी क्षेत्रातले, पुन्हा सुशिक्षित अशिक्षित ते पण आहेत म्हणजे तरुण वर्ग. बाबा म्हणल्याप्रमाणे केळीवर वाटतात वगैरे, केळी वाटत असताना वगैरे फोटो व्हिडिओ घेतात वगैरे. पण नाही, आता ते कसं आहे, आता ते आजकाल सगळ्यांना एक हे झालं, फॅट झालेलं आहे, रील करण्याचं एक हे झालेलं आहे किंवा काही गोष्टी. फक्त यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, आजकाल नाही का खायला प्यायला काही कमी नाही, पण त्याचा उपयोग चांगला घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांना पण याचं हे भेटलं पाहिजे. अन्न असं टाकून देऊ नये, हे करू नये. जय माऊली. काय वाटतं वारीचा अनुभव काय? माझा पहिलाच अनुभव आहे आणि आमचे माऊली म्हणल्याप्रमाणे आतोनात आनंदाशिवाय आणि भक्तीशिवाय आणि प्रेमाशिवाय काहीच नाही आहे वारीमध्ये, एवढं मी सांगू इच्छिते. आणि सर्वांनी करायला पाहिजे, तरुण वर्गाने तर आवर्जून याचा अनुभव घ्यायला हवा. पहिलीच वारी आहे, एवढं लांब चालायचं. मग मनामध्ये इच्छाशक्ती आता पांडुरंग करून घेईल. काय वाटतं एवढं लांब चाला? किती वारी आहे? माझी पण पहिलीच वारी आहे, पण खूप आनंद वाटतो. आणि हा घरात बसून हा सोहळा मला दिसला नसता आणि एवढा आनंद आहे की असं म्हणजे काय करू आणि काय नाही असं होत या पहिल्याच वारीमध्ये माझा अनुभव. आणि अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतोय आहे वारकऱ्यांकडनं किंवा सेवा करण्याकडनं आणि पोलीसवाल्यांकडनं, सगळ्यांकडे असं प्रतिसाद, छान व्यवस्था मिळते या वारीमध्ये. पहिलीच वारी आहे, काय खायचं प्यायचं झोपायचं कुठं काय नाही, खूप आमची सगळं व्यवस्था केलेली आणि वारी प्रत्येकाने एकदा वारी अनुभवायलाच पाहिजे. वारीतला आनंद जो आहे तो कुठेच नाही, असा आनंद आहे वारीमध्ये. रामकृष्ण हरी.